नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा परीक्षा 2026 पूर्व परीक्षेची ऍडव्हर्टाईज आलेली आहे आणि आपल्याला आता इथं ही ऍडव्हर्टाईज पाहता किती जागांची ऍडव्हर्टाईज आहे, कोणती पदं आहेत, फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, काही त्यांच्या अटी शर्ती बदललेल्या आहेत का, हे सगळं आपल्याला इथं पाहायचं आहे. ठीक आहे, ओके. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. राज्यसेवा परीक्षा जो वर्णनात्मक पॅटर्न आपण म्हणतो, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, तर वर्णनात्मक परीक्षा पद्धती, एक परीक्षा तुमची पूर्व परीक्षा पार पडलेली आहे, मुख्य परीक्षा आता होईल. तर जे विद्यार्थी 2026 साठी आता प्रिपरेशन चालू करणार आहेत जानेवारी पासून किंवा आता या डिसेंबर पासून, तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं नक्की वापरा. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय, एमपीएससी सेक्शन मध्ये जावा. जेव्हा तुम्ही एमपीएससी सेक्शन मध्ये जाता तेव्हा इथं तुम्हाला स्टेट सर्व्हिस प्री एक्झाम, जी तुमची पूर्व परीक्षा होणार आहे, पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला इथं कॉम्प्रिहेन्सिव्ह जीके, करंट अफेअर्स, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, जनरल सायन्स सगळी पुस्तकं तुम्हाला इथं मिळून जातील. पेपर 2 मध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह मराठी, इंग्लिश, बेसिक न्यूमरसी आणि जनरल मेंटल ॲबिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेट सर्व्हिस मेन साठी तुम्हाला इथिक्स पर्यंत एसे वगैरे सगळी पुस्तकं मिळतील. ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये तुम्हाला इंग्लिश, मराठी, हिस्ट्री, जिओग्राफी, त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स, सोशोलॉजी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजी आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, अजूनही काही आपले जे ऑप्शनल आहेत त्याची पुस्तकं मार्केटमध्ये आपली येतील. तर केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा आणि तुमची जी पुस्तक सूची आहे, तुमची जी पुस्तकं आहेत आजच ऑर्डर करा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिने तुम्हाला प्रिलियम साठी इथं मिळतात. मे बी काही विद्यार्थ्यांनी आधीच अभ्यास चालू केला असेल मेन्सचा आणि आता ते प्रिलियमच्या अभ्यासाला लागतील. सो काही असो, बेस्ट पुस्तकं तुमच्या सोबत असतील तर तुम्ही फुल डेडिकेशननी अभ्यास आतापासून पण करू शकता. नक्कीच तुम्हाला इथे यश मिळून जाईल. ठीक आहे, ओके. आता जी आपली ही लोकसेवा आयोगाची ऍडव्हर्टाईज आहे ना, ती ऍडव्हर्टाईज आपल्याला इथं बघायची आहे. बघा, ही आहे आपली ऍडव्हर्टाईज, बघून घ्या. थोडस झूम आउट करते मी, दिसणार नाही. ओके, बघा. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ, गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2026. ओके, ऍडव्हर्टाईज आलेली आहे. इथं तुम्हाला जर बघितलं, आता इथं चर्चा अशी आहे की पदांची संख्या खूपच कमी आहे. ठीक आहे, चर्चा अशी आहे की पदांची जी संख्या आहे ती पदांची संख्या खूपच कमी आहे. बघून घ्या की इथं 87 पदांच्या भरतीकरिता, टोटल 87 पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा गट अ, गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2026 रविवार दिनांक 31 मे, बघा 31 मे 2026 ला 37 जिल्हा केंद्रावर ही तुमची पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये संवर्ग तुम्हाला दिलेले आहेत. सामान्य प्रशासन विभाग, राज्यसेवा गट अ, गट ब 79 पद, महसूल आणि वन विभाग, महाराष्ट्र पशु वैद्यकीय सेवा इथं 8 पद. ठीक आहे, ओके, एकूण 87. पण लक्षात घ्या, राज्यसेवेच्या जागा नंतर ऍड होतात, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका की एवढ्याच पदांची ऍडव्हर्टाईज आहे मग कशाला फॉर्म भरायचा. अजिबात असं करू नका, जागा ऍड होतात, लक्षात घ्या. अर्ज करण्याचा कालावधी आहे 31 डिसेंबर 2025 ला तुम्हाला ही लिंक ओपन होईल वेबसाईट वरती. 20 जानेवारी पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचे आहेत. ऑनलाईन शुल्क तुम्ही भरत असाल, खूप जास्त प्रॉब्लेम येतो ऑनलाईन शुल्क भरायला, लक्षात घ्या. तर इथं तुम्ही एसबीआय वरनं नक्की ट्राय करा, त्याच्यावरून होतं. कधी कधी तिथं सुद्धा प्रॉब्लेम येतो, एक 5-6 वेळा ट्राय केल्यानंतर पेमेंट होऊन जातं. ठीक आहे, ओके. चलन भरत असाल तर 23 जानेवारी पर्यंत तुम्हाला चलन भरायचं आहे, लक्षात घ्या. बाकी पदसंख्या, आरक्षण या सगळ्या तरतुदी पूर्वीसारख्याच आहेत, त्याच्यामुळं याच्यामध्ये काहीही आपल्याला वाचण्यासारखं नाहीये. ठीक आहे. फक्त आर्थिक ईडब्ल्यूएस, बघा ईडब्ल्यूएस उमेदवार जर असाल ना तुम्ही, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, ईडब्ल्यूएस साठी तुम्हाला इथं एक अपडेटेड फक्त 25-26 या आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र तुम्हाला कधी पाहिजे, कागदपत्र पडताळणी म्हणजे आफ्टर
सॉरी आफ्टर तुमची मेन एक्झाम जेव्हा तुम्ही मुलाखतीच्या वेळेस जाल तेव्हा तुम्हाला तिथं लागणार आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला मागास बहुजन कल्याण इथं जर पाहिजे असेल, हेही तुम्हाला 25-26 पाहिजे, पण कधी? कागदपत्र पडताळणीच्या वेळी. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, बाकी तुम्हाला इथं वयोमर्यादा सगळ्यात मेन पॉइंट आहे. वयोमर्यादा गणनेची जी तारीख त्यांनी दिली आहे 1 एप्रिल 2026. बघून घ्या. गट अ उपजिल्हाधिकारी सेवा प्रवेश नियमानुसार 1 एप्रिल 2026 तुमची वयोमर्यादा गणण्याचा दिनांक. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं तुम्हाला काही पद आहेत, स्पेशल पद, त्या पदासाठी त्या लेवलची तुमची क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. जसं की बघा इथं तुम्हाला सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल गट अ, तर इथं तुम्हाला सांविधिक विद्यापीठाची 55% वाणिज्यिक शाखेची स्नातक पदवी, वाणिज्य शाखेची स्नातक पदवी तुम्हाला इथं पाहिजे. लक्षात घ्या, 55% इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली संधी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा यापैकी एक कोणतीही असली तरी चालेल. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची परीक्षा किंवा वाणिज्यमधील पदव्युत्तर परीक्षा किंवा लक्षात घ्या भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून MBA वगैरे झाले असेल तर तुम्ही सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा या पदासाठी अर्ज करू शकता. उद्योग अधिकारी इथं तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी पाहिजे किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी पाहिजे. लक्षात घ्या, त्याच्यामुळे तिथं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ह्या जागा ऑलरेडी खूप कमी आहेत आणि हे क्वालिफिकेशन असेल. जनरली बरेच विद्यार्थी फक्त ग्रॅज्युएशन झालेले असतात, लक्षात घ्या, पण जागा ऍड होतील हे 100% इथं मी तुम्हाला सांगते, कारण प्रत्येक वेळेस असं होतं. ठीक आहे. पशुवैद्यक अधिकारीसाठी पण इथं तुम्हाला स्पेशली विज्ञान शाखेची पदवी पाहिजे. त्याच्यामुळं इथं थोडासा प्रॉब्लेम दाखवतोय जागेच्या संदर्भात, क्वालिफिकेशनच्या संदर्भात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला बाकी इथं पूर्व परीक्षेला फॉर्म भरतानाची तुम्हाला पद्धत दिलेली आहे. बघा, तुम्हाला इथं ऑप्शनल जो सब्जेक्ट आहे ना त्याची निवड करणं आणि भाषेचे माध्यम निवडणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. लक्षात घ्या, बाकी याच्यामध्ये काही महत्वाचं नाहीये. नेहमीप्रमाणे आपलं जे अकाउंट आहे प्रोफाईल आपलं अपडेटेड असतं. तर इथं तुम्हाला संवर्गातील पदे जे आहेत बघा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, एकूण 13 पद. ठीक आहे, ओके, एकूण 13 पद आहेत. सहाय्यक गट विकास अधिकारी 30 पद आहेत. उद्योग आणि तांत्रिक अधिकारी 4 पद आहेत. वित्त लेखा गट 32 पद आहेत. लक्षात घ्या. सो अशानुसार तुम्हाला ही ऍडव्हर्टाईज दिलेली आहे आणि तुम्हाला इथं कधीपासून 31 तारखेपासून, लक्षात घ्या, 31 तारखेपासून तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, ओके. लवकरात लवकर अप्लाय करा, कारण काय होतं माहिती का, सेंटर मिळायला प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, तुमच्या जिल्ह्याचं सेंटर तिथल्या ऑलरेडी जागा भरल्या तर तुम्हाला तिथं पुन्हा वॅकन्सी दिसत नाही, तुम्हाला दुसऱ्या सेंटरवर जाऊन परीक्षा द्यावी लागते. तर ही छोटीशी आपली ऍडव्हर्टाईजची एक नोटिफिकेशन व्हिडिओ होता. पुस्तक सूची कंप्लीट तुम्हाला मिळून जाईल. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी कोणती पुस्तकं वापरायची पूर्ण पुस्तक सूची तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्हाला पुस्तकं मागवताना काही अडचण आली तर पब्लिकेशनचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतो. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.